आज आपण डबल चांदणी या प्लांट विषयी बोलणार आहोत। तर या प्लांटला भरपूर असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा व लाईक करा। डबल चांदणी प्लांट हे परमनंट प्लांट आहे। एकदा जर तुम्ही आपल्या गार्डनमध्ये लावले तर वर्षानुवर्ष आपल्या गार्डनची शोभा वाढवते व फुले देतात। उन्हाळा ते पावसाळा पूर्ण फुले येतात। हिवाळ्यात जास्त थंडी पडली की फुले थोडी कमी होतात किंवा येतच नाहीत। या फुलांमध्ये नाजूक असा वासही असतो। तर हे प्लांट मोकळ्या जागेत लावले असेल तर जास्त काळजी घ्यायची गरज नाही, पण आपण कुंडीत लावले असेल तर थोडीफार काळजी घ्यायची गरज आहे। हे झाड 10 इंच कुंडीत मी लावले आहेत। तुम्ही मोठ्या कुंडीत लावा, छोट्या कुंडीत लावू नका, कारण हे प्लांट भरपूर मोठे होते। तर माती कशी घ्यायची, पाणी ड्रेन झाली पाहिजे। 70% गार्डन माती, 10% वाळू, 20% शेणखत, वर्मी कंपोस्ट असेल तरीही चालेल। हे सर्व एकत्र करून मातीत तयार करू शकता। आता आपण प्लांटला पाणी कसे द्यायचे। भरपूर पाणी पाहिजे असते। उन्हाळ्यात गरज असेल तर 2दा पाणी दिले पाहिजे व जेवढे जास्त पाणी द्याल तेवढेच भरपूर फुले येतात व सूर्यप्रकाश पूर्ण दिवस मिळाला तरीही चालेल। त्यामुळे कुंडी अशा ठिकाणी ठेवा की 6 ते 7 तास ऊन मिळेल। पुढची गोष्ट अशी की कोणते फर्टिलायझर द्यायचे, तर ह्या महिन्यात एकदा शेणखत दिले तरीही चालेल व त्यानंतर तुम्ही DAPचे दाणे पण देऊ शकता। मी 15 दिवसांनी झाडांच्या मुळांपासून थोडे लांब DAPचे दाणे देते। आता हे शेणखत देत आहेत। मी 1 मूठभर शेणखत घेतले आहेत आणि ते झाडाच्या कुंडीमध्ये टाकून थोडेसे हलवून घेते किंवा मग खुरपीच्या साहाय्याने हलवून घेते आणि हे DAPचे दाणे आहे, तुम्ही बघू शकता। तेही आपण 15 दिवसांच्या प्रमाणात थोडेफार 7-8 दाणे देऊ शकता। तुम्ही जर कटिंग लावणार असाल तर 6 ते 7 इंच पेन्सिल साईज कटिंग घ्या। कटिंग लावताना जून व जुलैतच लावा। कटिंग कोरफड लिक्विडमध्ये डीप करून किंवा मातीत लावा। माती कशी घ्यायची, गार्डन माती 50% तर 50% वाळू घ्या, त्यामध्ये लावा किंवा कोकोपीटमध्ये लावली तरीही चालेल। लवकर ग्रो होते व कटिंग मुळ्या लवकर येतात, पण पाणी आपली जी कटिंग आहे ती लवकर ग्रो होते। या प्लांटला जास्त करून कुठल्याही कीटकांचा अटॅक होत नाही, पण जास्त थंडी असेल तेव्हा पाने पिवळी होतात व थोड्याफार प्रमाणात कीड दिसतात, तर तुम्ही त्यावेळेस नीम ऑइलचा स्प्रे पण करू शकता। तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा व भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग बाय।